नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त कल्याण डोंबिवली गिरगावात सकाळपासूनच उत्साहाला उधाण आलंय. मुख्य वर्दळीचे रस्ते मिरवणुका, त्यामधील विविध प्रकारचे संदेश देणारे चित्ररथ यांनी गजबजून गेले होते. चौकाचौकात ढोल ताशांचा गजर आणि दूरचित्रवाणीवरील कलाकारांच्या स्वागत यात्रेमधील उपस्थितीने या स्वागत यात्रेची रंगत वाढली होती. काल झालेल्या सूर्यग्रहणाने जगभरातील अंतराळ रसिकांना आपल्या सुंदर देखाव्याने अवाक केले. 2024चे पहिले सूर्यग्रहण भारतातून दिसले नसले तरी हे संपूर्ण सूर्यग्रहण मेक्सिको, युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामधून संपूर्ण उत्तर अमेरिकेत पाहायला मिळालं. अनेकांनी आपल्या घराजवळून हे ग्रहण पाहिलं तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनने अवकाशातून दिल्याप्रमाणे ग्रहणाचे दृश्य शेअर केले. वर्षातील पहिले सूर्यग्रहण 50 वर्षांनंतरचे सर्वात मोठे ग्रहण होते, जे सुमारे 5 तास 25 मिनिटे चालले. अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांच्या टेस्ला उत्पादनाची भारतात येण्याची तयारी बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. दरम्यान भारतात इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करून देणे ही टेस्लासाठी नैसर्गिक प्रगती असल्याचं म्हणत मस्क यांनी भारतीय बाजारपेठेत टेस्लाच्या प्रवेशाचे संकेत दिलेत. सोशल मीडिया कंपनी एक्स आणि टेस्ला या दोन्ही कंपनीचे CEO एलन मस्क यांनी त्यांच्या वक्तव्यादरम्यान टेस्लाची भारतातील एंट्री कन्फर्म होणार असल्याचं म्हटलंय. जगातील सर्वात उंच पर्वत शिखर एव्हरेस्टवरही मानवाने कचरा टाकून ठेवलेला आहे. आता नेपाळी सेना एका मोहिमेत एव्हरेस्टवर पडलेला सुमारे 10 टन कचरा गोळा करणार आहे. तसेच शिखरावरील 5 मृतदेहही खाली आणणार आहे. मेजर आदित्य कार्की यांच्या नेतृत्वाखाली 12 सदस्यांची टीम माउंट एव्हरेस्ट, माउंट लोत्से व माउंट नुपेत्सेवरील कचरा गोळा करण्यासाठी 14 एप्रिलला एव्हरेस्ट बेस कॅम्पसाठी रवाना होईल. लोकप्रिय भारतीय स्टार्टअप आणि ऑडिओ उत्पादन निर्मिती कंपनी बोटशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बोटच्या 7.5 मिलियनहून अधिक ग्राहकांचा वैयक्तिक डेटा लीक झालाय. बोटच्या युजर्सची नावं, पत्ता, नंबर, ईमेल ID आणि ग्राहक ID यासारखे महत्त्वाचे तपशील डार्क वेबवर लीक झालेत. हा जवळपास 2 GB डेटा असल्याचा खुलासा एका हॅकरनं केलाय. इजिप्त, जॉर्डन आणि फ्रान्सने गाझा पट्टीमध्ये तात्काळ युद्धविराम करण्याचं आवाहन केलंय, जिथे 6 महिन्यांपासून इस्रायली बॉम्बस्फोट सुरू आहेत. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फत्ताह अल-सिसी, जॉर्डनचे राजा अब्दुल्ला आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सोमवारी एका संयुक्त निवेदनात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठराव 2728 ची त्वरित आणि बिनशर्त अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलंय. काश्मीरच्या मुद्द्यावरून सौदी अरेबियाने पुन्हा एकदा पाकिस्तानला मोठा धक्का दिलाय. पाकिस्तान नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत असतो, पण त्याला एखादा देश सोडला तर कोणत्याच देशाकडून समर्थन मिळत नाही. आता सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सौदी यांनी काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय मुद्दा असल्याचं म्हटलंय. भारत आणि पाकिस्तानला चर्चेतून हा प्रश्न सोडवावा लागेल असंही त्यांनी म्हटलंय. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या रियाध दौऱ्यादरम्यान क्राऊन प्रिन्स यांचं हे वक्तव्य आहे. रशियाच्या नियंत्रणाखाली असलेल्या झापोरिझिया अणुकेंद्रावरील शटडाऊन अणुभट्टीवर युक्रेनने हल्ला केला. या हल्ल्यासाठी कोणते हत्यार वापरण्यात आले हे स्पष्ट होऊ शकले नाहीये. 2022 मध्ये युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर रशियन सैन्याने ताब्यात घेतलेल्या अणुप्रकल्पावर हा ड्रोन हल्ला होता, असे रशियन सरकारी अणु एजन्सी रेस्टॉमने म्हटलंय. हल्ला झाला तेव्हा रेडिएशनची पातळी सामान्य होती आणि हल्ल्यानंतर कोणतेही मोठे नुकसान झाले नाही, असं प्लांट अधिकाऱ्यांनी सांगितलंय. ईदच्या आधीच पाकिस्तानच्या अंशात बलुचिस्तान प्रांतात 2 वेगवेगळ्या बॉम्बस्फोटात एका पोलिसासह किमान 3 जण ठार झालेत. या अपघातात अन्य 20 जण जखमी झालेत. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली आहे. पहिल्या घटनेत सोमवारी प्रांतातील क्वेटा जिल्ह्यातील कुचलाक भागात एका मशिदीत झालेल्या स्फोटात एक पोलीस ठार झाला तर अन्य 15 जण जखमी झाले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की मशिदीत स्फोट झाला तेव्हा लोक नमाज अदा करत होते. पूर्व आफ्रिकन देश मोझाम्बिकमध्ये रात्री उशिरा एक बोट बुडाली. या अपघातात 91 जणांचा मृत्यू झालाय. त्यापैकी अनेक मुले आहेत. आकडा वाढवण्याची शक्यता आहे. ब्रिटिश मीडिया BBCच्या म्हणण्यानुसार मासेमारीच्या बोटीवरील 130 लोक होते, जे तिच्या क्षमतेपेक्षा जास्त होते. यापैकी आतापर्यंत 5 जणांना वाचवण्यात यश आले. अनेक जण बेपत्ता आहेत. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर भागात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात वेगवान कारवाई केली आहे. सुरक्षा दलांनी 12 नक्षलवाद्यांना अटक केली आहे. यापैकी 3 नक्षलवादी आहेत ज्यांच्यावर इनाम जाहीर करण्यात आला. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलंय की सुरक्षा दलांनी सुकमा जिल्ह्यातून 9 आणि विजापूर जिल्ह्यातून 3 नक्षलवाद्यांना अटक केली आहे.
UAEला कांद्याची निर्यात होत असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी आणि व्यापारी संतप्त झालेत. निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांनी 12 ते 15 रुपये किलोने कांदा विकला असल्याचा आरोप त्यांनी केला. हाच कांदा UAEच्या स्टोअरमध्ये निर्यात केल्यानंतर 120 रुपये किलोने विकला जात आहे. कांद्याच्या निर्यातीवर दीर्घकाळ बंदी असताना संयुक्त अरब अमिरातीसारख्या बाजारपेठेत सरकारने परवानगी दिलेली काही शिपमेंट कवडीमोल भावात विकली गेल्याने शेतकरी आणि व्यापारी नाराज आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पंजाब आणि हरियाणामधील गहू आणि भात पिकाचे अवशेष जाळले जातात. त्यामुळे दिल्लीसह शेजारील राज्यात हवेचं मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. त्यामुळे हरियाणाच्या फतेहाबादमध्ये गहू पिकाचे अवशेष जाळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत जिल्हा दंडाधिकारी राहुल नरवाल यांनी आदेश काढलेत. तर हा बंदी आदेश रब्बी पीक हंगाम 2024 संपेपर्यंत चालू असेल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. अरविंद केजरीवाल यांची याचिका उच्च न्यायालयात फेटाळण्यात आली आहे. न्यायमूर्ती स्वरकांता शर्मा यांनी न्यायालयात हा निकाल दिला. ईडीने गोळा केलेल्या पुराव्यांवरून अरविंद केजरीवाल यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचं दिसून येतं. केजरीवाल यांनी लाचखोरी प्रकरणात सक्रिय भूमिका बजावल्याचं पुराव्यावरून दिसून येतं असं न्यायालयाने म्हटलंय. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी विप्रोच्या शेअरचा भाव आज दिवसभर अस्थिर राहिला. बाजार बंद होताना या कंपनीच्या शेअरचा भाव 1% कमी होऊन 479 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला होता. सकाळी शेअरचा भाव बराच कमी झाला होता, मात्र त्यानंतर काही प्रमाणात सुधारणा झाली. त्यामुळे विप्रोचे बाजार मूल्य एकाच दिवसात 2,733 कोटी रुपयांनी कमी होऊन 2.5 लाख कोटी रुपयांवर गेले.